कसे दादा बापू आबा तुम्ही मजेत? तिघी भाऊ एका फ्रेम मध्ये. हा चालेल. काय स्वयंपाक आहे अक्का? पुरणपोळी, आंब्याचा रस, सार, भात, भजी, कोरडे पापड. भजी करते का तू? हा. इथं काय आमटी? गुड्डीताईने माळ केली आहे. वाव, दाखव. काय भारी सूर लावतात. 41 ग्रॅमची. काय भाव भेटला ग? 14,800 गप्पा. 14,700 होतं काल आई इथं गेली. आई कशी? घालून दाखव ना. एक जोक सांगूया. सांग. नाही. तेच राहू दिले. हा. टाकले ना. 4 तोडा छान वाटते पट्टीची पट्टीची ह्याची. करायची मला अशीच करायची. मला पण हीच आवडते. तुझ्या वेळेला पण हीच सांगत होती कल्याणी मी. आणि बड्डी द्यायची पण तशीच आहे. हा. हिची पण याचीच आहे पट्टीची. बंटीने अशी आहे. अशीच आहे. थोडी कमी वाली आहे पण अशीच आहे. तिची हे पा माळ. किती ग्रॅमची? हे म्हणे आम्ही आता पोचलो इकडं नानकुर्द्याला आणि स्वयंपाक झालेला आहे इकडं. भरून द्यावं लागेल मग तुम्हाला. तेव्हा ते तिच्या लग्नाच्या आणि स्वयंपाक झालेला आहे. मस्त पुरणाची पोळी, आमटी, भजे, आंब्याचा रस. चला आता जेवायला बसतो आणि मग बोलतो. लिलीशी भेट केलेली नाही तुमची. लिलीला दाखवते मी. लिली काय करते ग? लिलू, ए लिलू, तू का करते मग? का करते तू काय करते? हे बघ कशी एबीसीडी शिकवते मम्मी. ते बघा. कसं असतं, नेहमी घर व्यवस्थित आवरलेलंच असतं, पण आम्ही आल्यानंतर आमच्या सगळ्या बॅगा, सगळे मुलांचं पसारा, आणि घर म्हटलं म्हणजे तिथं पसारा होतोच प्रत्येकाच्या घरात. आणि तो पसारा आपण आवरतो म्हणजेच रोजची जी क्लिनिंग असते वगैरे ते आवरतो. पण मग पाहुणे मंडळी जर आले तर पसारा हा होतच असतो लहान मुलांच्या घरामध्ये वगैरे. आणि काही गोष्टी ज्या असतात त्या इग्नोर पण करावं लागतात. तर प्लीज तेवढं तुम्ही इग्नोर पण करा. पसारा पसारा असं काही म्हणू नका. हो. अय भाजी मागितली पप्पांनी. मामी भाज्या मागितल्या पप्पांनी. थांब गं मग घेता येत नाही पुढचं. या सगळेजण लिली सोबत खेळायला. पाणी. आज लिलीचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचं डेकोरेशनसाठी हे दादा ते आलेले आहेत. तर छोटंसं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि मस्त बड्डे सेलिब्रेशन होणार आहे आज लिलीचं. मग राहील ना कोणा घेऊन मामा म्हणजे तिकडे आवाज ना इकडे तिला गरम नाही होत असेल गर्दी बघून. मम्मीला
केशव मागे सर फोटो मध्ये येतो. हॅलो करणं बेटा, हॅलो हॅलो. अशी दिवसभर इतकी हसते खेळते आणि अजिबात रडत नाही, काही नाही. आणि आज आहे ना पा तुम्ही वाढदिवसाच्या वेळेला ती रडत होती, कारण मुलांना थोडंसं वेगळं वाटतं. ते पहिल्या वाढदिवसाला तसं तिला सेलिब्रेशनची सवय आहेच, चालूच होते तिचे पहिला बड्डे दुसरा बड्डे वगैरे असं. पण मग तरी थोडंसं नवे कपडे असतात किंवा मग सगळेजण धरतात हे करतात, त्याच्यामुळे थोडेफार रडतच असतात लहान मुलं. फक्त तुम्ही इकडे पाहा, तुम्ही इकडे पाहा, तुम्ही इकडे पाहा, तुम्ही तिच्याकडे पाहा. थांबा थोडा नवीन कडा. दादा इकडे पाहा तुम्ही. लिली 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 काय ग. आज आर्याचा पण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून घेतलं, कारण तसं तिचा वाढदिवस आता 15 तारखेला म्हणजे परवा आहे आणि परवा पण सेलिब्रेशन करायचंच आहे. पण छान डेकोरेशन पाहून आर्याने पण आणि कृष्णाने पण मस्त त्यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून घेतलं. तर मैत्रिणींनो, असा छोटासा व्हिडिओ होता आजचा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.